सागर पूजा हे तर माझ्या हातात 5-6 वर्ष झालं सेवा करतो या. त्याला जाऊच वाटत नाही बाळूमापासून. अहो मेटकऱ्याचं बाळ आणि त्याला पूजेचा हाय मान. आणि ते काय सांगतंय आणि बाळू मामाच्या गळ्यामध्ये आणि या बाळू मामाच्या गळ्यामध्ये आती फुला याची माळ आणि आलो तुझ्या दारी तुझ्या बाळाला संभाळ रे. आलो तुझ्या दारी तुझ्या बाळाला संभाळ रे. आणि आलो तुझ्या दारी तुझ्या बाळाला संभाळ रे. आलो तुझ्या दारी तुझ्या बाळाला संभाळ रे. देवा भगवंतानं पाण्याचं पातेल या गोसाव्याच्या हातामध्ये दिलं आणि एका गोसाव्याने घेऊन ती पाणी पाप केला हो. एकच गोसावी एक गोसावी पातेल भरून पाणी केलं होतं. गोसावी लागला होता बाळूला बोलायला. बाबा एक जणाची ताण भागली अजून एक पाचर आणावं लागतं या. अजून एक पातेल भरून आणायला लागतंय. गोसावी लागलं होतं सांगायला. ह्या वेळेला विचार केला माझ्या बाळू धनगरानं आणि त्या गोसाव्याच्या हातातलं पातेल घ्यायला आणि असणारा बाळू धनगर फिरून हिरीमध्ये उतरायला. कोणाच्या पारंब्या धरून पाय टाकत टाकत पातेल घेऊन तळाला जायला. तेव्हा हनुमंत रामपुरे क्षमावून फक्त देखील यात्रे टायमाला राहिलेल्या गोसाव्याला पाणी दिलं होतं माझ्या बाळूने. आणि राहिलेल्या गोसाव्याला पाणी पाजलं होतं. असणारा बाळू धनगर देवाच्या यात्रे टायमाला हिरीच्या काटाला उभा राहिला होता. आणलेलं पातेल ती दुसरा गोसावी पाक पाणी प्याला हो. आणि त्याला पाण्याचं पातेल या गोसाव्याच्या हातात घेतलं ना बाळून पातेल खाली ठेवलं आणि दोन्ही हात जोडलं होतं. गुडघं टेकलं होतं त्या गोसाव्याच्या पायावर मुंडक नतमस्तक होयाला भगवंता. बाळू या मामाने बघावं हे बाळू या मामाने अरे काय वकील या बघा काय वकील या. बघावे हे गोसाव्या जावे पायाला मस्त के आणि ठेवले हे पायाला मस्त के. पायावर पडते पायावर पडते बाळू या मामावे बाळू या मामावे. कोणता कसडा राजेल रावळून बांध बुटडा कोणता कसडा राजेल रावळून बांध बुटडा. भगवंतानं पाण्याचं पातेल खाली ठेवलं होतं आणि बाळू धनगरी या गोसाव्याच्या पायावर नतमस्तक झाला होता. अमरचंदन शिवे बाळू माझं भक्त आमच्या जोडीदाराने चाललेल्या गाण्याला 100 रुपये बहुमान केलं. माझ्या संत बाळू मला 4 हाताने देवा 5 जण मला आशीर्वाद लागावा. खरंय देवा देवा आणि बाळू जेव्हा असणाऱ्या गोसाव्याच्या पाया लागला होता पडायला आणि त्या वेळेला ही गोसावी काय आशीर्वाद द्यायला लागलं होतं त्या कुंडोळीच्या रानाला हिरीच्या काटाला. आणि या बाळू धनगराला आशीर्वाद काय द्यायचा गोसाव्यांना कोड पडलं होतं म्हणून ना काही लागलं बोलायला बाबा. आणि असणारे या जोडीचं देव गोसाव्याच्या रूपात देवाच्या यात्रा टायमाला काय लागलं होतं सांगायला बाबा. त्या कोगनोळीच्या रानाला दारुण उन्हाच्या काराला आणि या बाळू धनगराला देवा त्यातर वेळेला काय लागल्यानं सांगायला आणि बोलायला लागेल काही वेळ सांगायला लागेल काही वेळ. जोडीयाचा देवई काही वेळ जोडीयाचा देवई काही वेळ. बाळू बाळू म्हणत काही वेळ बाळू याला बोलत काही वेळ.
गोसावी या सांगत कैव देवा हे दोन गोसावी तुझ्या वाचला वाचा सिद्धी राहील म्हणून लागलं होतं तोंडात वाक्य सोडायला घ्यायला त्या कुंडळीच्या रानाला हिरीच्या काठाला बाळून या गोसाव्यांचं दर्शन घेतलं होतं फिरून हिरीत होता पाण्याचं पातेल भरायला नेमकं ताण्याला झाकी होती बाबा आणि जसं भगवंताचं दर्शन झाल्यावर स्वतः बाळू धनगर बरं का हिरीमध्ये उतरून पाणी घेऊन वर यायला आणि देव माझा बाळ पावी भे देव माझा बाळ पावी भे कशी लावायची भगवंत गेला होता मेंढ्याच्या अकराला या मेंढ्या चरच्या रानाला दुपार बाजाला उन्हाच्या काराला मेडकं ताण्याला असताना रामदास रामपुरे मेडकं लागलं होतं या बाळूला बोलाय देवा त्यात्र वेळेला अरे मामा हा तहान लागली होती बराच लय उशीर केला तुला पाणी सापडलं नाही लवकर देवा बाळू लागला होता सांगायला तळ सोडूया गाव सोडूया दारून उन्हाया मेंढ्याला चारा नाही आपणाला पाणी नाही बाबा असं म्हणून देवा या बाळून मेंढ्यांना सांगायला पाणी प्या ना आज जाऊया आपण मोरल्या गावाला त्यांनी सांज वेळेला गाई गेल्या होत्या गोत्याला मेंढ्या मेंढवाड्याला आणि स्वतः यो बाळू धरायला लागला होता विचार करायला काय लागला होता विचार करायला बाबा काळ्या बंडराचाला भगवंतानं डाव्या हाताला बिडी धरलेली आणि बाजल्यावर बसून यो बाळू धरकर विचार लागला होता अंतकरणाला करायला बाबा हो आपलं झालं ते झालं पण या रहित राहणाऱ्या लोकांचा आपल्याला कोणाचा तळतळत नको कोणाची अडचण असेल तर आपण जाऊन त्याची अडचण काढूया त्यांचा आशीर्वाद आपण घेऊया आपला जन्म त्याच्यासाठी झालाय देवा या बाळू धनगराचं मन लागलेलं बोलायला आकाशवाणी झाली होती माझ्या बाळूला आणि तेव्हापासून या बाळू धनगरानं काय केलं बाबा भगवंताची भक्ती म्हणजे सोळावची फुले असती करायची आणि ती कोणी बी करू करून चालते आपण जेवढी करतोय साध्या आणि सोप्या आपल्या भाषेत सोप्या पद्धतीने करावी आमचं येड बागड बोहळ घ्या म्हणून असंच ना मोशव असंच घ्या करायची करताना तर सगळा दणका संगीत करायचा होय पण आमचं बोळ आहे व म्हणताना काय म्हणायचं साधं बोळ आहे घ्या म्हणून होय देवा भगवंताने या कोणाची करणी झालेली कोणाची लागीर झालेली या बाळू धनगरानं काढायला चालू केलेली एवढंच पण लागला होता बघायला बाबा आणि जसं दिवसामागे दिवस चाललेला देवा त्यात्र वेळेला दिवसामागे दिवस महिन्यामागं महिना लागलं होतं बघायला बाबा आणि स्वतः या बाळूला कोणी एका दिवसाला काळ्या बंड रात्रला देवा त्यात्र वेळेला काय होयाला बाबा आणि कुणी एका रात्रीला वेळेला
बघा बोलताना वे बोलताना एवढं बघा सांगताना वे सांगताना अरे काय लागलं घेडाईला वे घेडाईला अरे काय लागलं घेडाईला वे घेडाईला आणि कुंकुलावती भांगामध्ये गे मध्ये आणि अंगामध्ये गे अंगामध्ये माझ्या खेळते अंगामध्ये गे अंगामध्ये महाराज गुरु छान वे गुरु छान मुळे महाराज गुरु छान वे गुरु छान मुळे महाराज गुरु छान वे गुरु छान मुळे महाराज गुरु छान वे गुरु छान आंबा कलुगळाचं पाणी गे आंबा पाणी कचन लाली लाल गे लाली लाल पाणी कचन लाली लाल गे लाली लाल देवा त्या भगवंतानं विचार केला म्हणाला आणायचं म्हणून विचार केला बाबा आणि स्वतः भगवंताला आकाशवाणी झालेली देवा त्या वेळेला म्हणून शेना माझ्या बाळू धनगरानं आलेले आपल्या तळावर लोक आणि या भगवंताला आकाशवाणी झाली आपल्याला गुरु पाहिजे तो बाळू घ्यायला करून घ्यायला गुरु पण पाहिजे केराप्पा गावडे हा या मावळ भक्ताने 51 रुपयाचं बहुमान केलं आमच्या संत बाळू म्हणून 4 हाताने देव 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागावा खराय देवा बाबा मेंढक्यांचं म्हणणं आहे काय त्यांच्यावर गाणं म्हणा हा कालचन सांगतेत मला देवा हा आमच्यापेक्षा तुमची भक्ती थोर आणि तुमच्यावर काय म्हणावं ही माझी बुद्धी बसली होती होय आज आदमापुरे गाव आणि तिथं बाळू धनगर हाय नाव आणि असा बाळू मामू काही कधी बघा आणि मेंढी मावळे तरी माझी बघाई भगवंताला गुरुचा शोध कसा करायचा विचार केला कसा का आजपासून ती फुकट कोणाची काढायची नाही ती मग काय करायचं 100 रुपये दक्षिणा घ्यायचा जे जे भूत काढलं जे जे लागीर काढल त्याच्याकडनं 100 रुपया दक्षिणा घ्यायचा माझ्या मामाने ठराव करायला आणि जिथे जाईल तिथे मामा दक्षिणा घेणार देवाच्या वेळेला कोण करणी धरणीचं आलं का त्याच्याकडनं 100 रुपया अंगारा दिला का घेत होता देवा हा आणि स्वतः या बाळूधनगरानं दिलेलं दक्षिणा जवळ कवा ठेवला नव्हता चुडीच्या मरग्या गड्यापाशी ठोत होता बाबा आणि या मर्ग्या गेल्यापाशी दक्षिणा ठेवणार यो बाळूधनगर देवाच्या वेळेला आणि लागला होता माझ्या मामाला ध्यास बाबा आपल्या घ्यायला गुरु करायचा स्वतःच्या घ्यायला ध्यास लागला होता घ्यायला गुरु करायचा म्हणून देवाच्या टायमाला निघूनच चाललं होतं बाबा जोडीचा गडी घेऊन ना आणि या भगवंताला मेंढ्याचा तळ हलवला होता कुठल्या वाटेला आणि देव माझा बाळा पाव आणि बघा बाळा पा आणि शेळे मेंढ्याचा खेळा रे बघेले हमेल्या बघावं हमेल्या देवताला
चालेला बघावे देव चालेला कृष्ण वाढतो आणि मग तू येतो या कौस मामा मोठ्या मोडीतो बघावे मोठ्या मोडीतो तू येतो या कौस मामा मोठ्या मोडीतो बघावे मोठ्या मोडीतो आणि सव्वा लाखाची बहीण जोडी गाडीला मामा अरे वर्षातून या जगला आता तो नवसा पिरायला बघावे नवसा पिरायला वर्षातून या जगला येतो नवसा पिरायला देवा नवसा पिरायला देवा भगवंतानं मेंढ्याचा तळ लावला होता या राधानगरी रस्त्यानं राधानगरी रस्त्यानं नदीच्या काठाला आणि जसा देव निघून जायला देवा त्यात्र टायमाला काय लागलं होतं पुढल्या बाजूला घडायला देवा देव गेला होता या शेलगावच्या रानाला कात्रण असल तिथं आमचा हातेकर मामा दिसणार होय हातेकर मामाने चाललेल्या गाण्याला 100 रुपयाचं भ्रमण केलं माझ्या संत बाळा मामानं 4 हाताने देवा 5 जण वर्गाचा आशीर्वाद लागावा देवा आणि या बाळू धनगराचा मेंढ्या हातात तळरी गुण गेलेला शेलगावच्या रानाला देवाच्या टायमाला नदीच्या काठाला आणि भगवंताला काय केलं मेंढ्या रडता रडता देवाच्या नेत्राला काही दिसायला काय लागलं दिसायला माझ्या भगवंताला बाबा भगवंताला दत्ताचं मंदिर लागलं होतं डोळ्याला दिसायला दर्शन घेऊया इच्छा होयाला भगवंताला इच्छा झाली होती आपण जाऊया रावळाला दर्शन घेऊया अच्छा माझ्या बाळू धनगरला इच्छा झाल्यावर काय लागलं मिरक्याला सांगायला आणि देवर माझा बाळापा देवर माझा बाळापा दत्ताच्या रावळामध्ये जाऊन बसायला ना दत्त महाराज काय लागलं होतं बोलायला बाबा तेव्हा भगवंताचं लागला होता दर्शन घ्यायला हात जोडलं होतं गुडघे टेकून दर्शन लागला होता घ्यायला भगवंताचं दर्शन घेतलं होतं या बाळू धनगराच्या कानाला कशाचा आवाज आलता देवा
की माझा मुळे अण्णा बासरी वाजवत होता नदीच्या तीराला आणि त्या बासरीचा मंजूळ आवाज माझ्या मामाच्या कानाला यायला लागला होता. अगोदरच त्याला गावाकडे येणार बाळ्यानं खोलाबाळ्याशिवाय बोलत नव्हती. खराय बाबा, म्हणजे जसा आवाज येईल त्याच्याकडे जाणार आहे तो. हा आमचा कोणला पाहुणा मुंबईत आलाय. नादच वाईट आहे हो. सरगर पाहुणा चित्रवाडीत आलाय. इथे का पाहुणा गर्णिकीत आलाय. त्या मामाचा नादच वेगळा आहे हो. हा पण देवा माझा देवच असा आहे. मामासाठी कोण नको म्हणत आहे हो. एकदा जाल तर परत परत याल. काय होईल? एकदा जाल तर परत परत तिथंच याल. का आता जर भगवंताला जाऊन बघायचं असलं, ज्या भगवंताला अखंड गाव येणा बाळ्या खोळा बाळ्या म्हणतो ती, त्या आदमापुरात एकदा जावा आणि माझ्या भगवंताला डोळे भरून बघा. काय होतंय? जर आपल्या डोळ्यानं बघितलं ना असं वाटल अरे भाविक बघत आणि येती दर्शना आणि काळ्या घोंगडीवर बसला सावकर असा सावकर आणि बाळू मामा देवा उतारे, बाळू मामा देवा उतारे. बाळू मामा देवा उतारे, बाळू मामा देवा उतारे. अरे 19 बघ्याचा अरे मामा कारभारी तेव्हा की मोबाईलला गाणं असतं बघा. काय हो? तिकडे माहित असेल ते असं करून गाणं म्हणते ती. कसं? कुठलं? आमच्या डोळ्यानं सांगितलं बघा झुकेगा नाही साला. पण इधर ऐसा है पैसा बैरिस्टर राव नाही इंजिनियर आणि तो होय. इधर आएगा ना तो झुकना पड़ता है. खराय बाबा, क्या होता है? झोकना पडता है. कोई भी आएगा काय मिनिट के बंधू खरंय खोटं आहे? कोण जरी आलं इथं बॅरिस्टर इंजिनियर काय चालतंय का? अजिबात चालू हा चालत नाही हो. तू काय जे असेल ती तुझ्या घरी चपल्या लांब सोड. पतंगात काळ्या रणात बसून घासभर खा, नीट होऊनच जाणार. खराय. अरे ज्यांना कॅन्सर झालता त्या डॉक्टरला त्यानं बरं केलं, त्याचं नाव बाळू धनगर आहे. हाय की. आणि आज अखंड जगात ओळखलं जातं. जगाचं हायकोर्ट म्हणलं तर तो बाळू धनगर आहे. हाय की. त्याच्या कोर्टातनं सुटलेला आदेश आजपर्यंत चुकला नाही. कालच्या भाकणुकीत कृष्णा धोनीने सांगितलं होतं काय हो? युद्ध लागल. युद्ध झालं. झालं की. जी सांगितलेल्या घटना आहेत त्या की घटना खऱ्या होत चालल्या त्या. खराय बाबा. आणि त्याच्यासाठी जिंदगी अनमोल आहे. होय की. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं जगण्याचा विचार करा. आणि इथं जे आपण आज बसलोय 100 म्हणण्यापेक्षा 110% सांगतो आपण केसऱ्या लाटांना वाचडून म्हणून आज इथं बसलो. खराय की. का त्या बसण्या मागचं कारण काय हो? अरे संत संग तुझा घडला माझ्या देवारे तुझ्यावर जीव दिलेला. संत संग तुझा घडला बाळू मामा रे तुझ्यावर जीव दिलेला. तुझा वागला माझ्या मामा रे तुझ्यावर जीव दिलेला. संत संग तुझा घडला माझ्या देवारे तुझ्यावर जीव दिलेला. देवा भगवंताच्या कानाला बासरीचा आवाज आला. काय वेळेला माझा बाळू धनगर त्या बासरीच्या आवाज आहे दिसेना. हातात रायगुडीची काठी होती. काठी घेतली होती. भगवंत गेला होता या मुळ्यांनाच्या जवळल्या बाजूला. जवळ गेला होता आणि जवळ बसायला लागला होता. एवढ्या अवधीला मुळ्यांना काय बोलला बाबा. बाबा आणि या बासरीचा गोड आवाज ऐकायला लागलेला यो बाळू धनगर मुळे महाराज सांगत होता, अरे धनगरा मी कोणाचा सोयीनं टाका सुद्धा फुकट मारत नाही. तू माझ्या बासरीचा आवाज ऐकायला लागला. फुकट आवाज ऐकाय नको वाटतंय का बाबा. देवा
जरा मला पैक दिलं तर तुला बासरी वाजवून जावीन. असा मुळे महाराज लागला होता माझ्या बाळू धनगराला बोलायला. तेव्हा काय हो? तुला पैक देतो, हा. पण माझी एक गोष्ट आहे ती ऐकून घे. असा बाळू सुद्धा बोलत होता त्या मुळे महाराजाला. त्यावेळेला या सद्गुरू माऊलीनं सांगितलं, बाळू हा. माझी गुरुदक्षिणा आधी कुठं आहे मला सांग, मग तुला पुढची गोष्ट सांगतो. अशा वेळेला बाळून काही सांगितलं. देवा माझा भाला पावे, देवा माझा देवा माझा भाला पावे. हाया लागला माराही लावे, हक्का लागला माराही लावे. मर्ग्या घरी आणावे, मर्ग्या घरी आणावे. माळ्याच्या मरमधी कोकिळा तसा चालू दे माझा गळा. आणि तुझं गाणं गातो मी हो जाहीर भोळा, तुझं गाणं गातो मी हो जाहीर भोळा. तुझं गाणं गातो मी हो जाहीर भोळा, तुझं गाणं गातो मी हो जाहीर भोळा. भगवंतानं विचार घ्याय पिंडाला केलता आणि खाई लागला होता माझा भगवंत बोलायला. बाबा या मरग्या गड्याला हाक मारली होती. मरग्या गड्याला हाक मारल्याबरोबर मरग्या गडी बाळूमामाच्या जवळ जाऊन बसायला. पण मामा लागला होता या सद्गुरू माऊलीला मुळे अण्णाला सांगायला. काय सांगत होता त्या काय दत्ताच्या मंदिराच्या मोरल्या बाजूला. बाबा हो तुझी गुरुदक्षिणा आणली, आपण बिगर मोजता सांगायची या पिशवीला दक्षिणा किती आहे, मग तो माझा गुरु मग मी तुझा शिष्य. असा मामा लागला होता या मुळे महाराजाला बोलायला. त्यावेळेला सद्गुरू माऊलीनं सांगितलं होतं, बाळू मुळे अण्णाने काही सांगितलं. बाबा तुझ्या मर्ग्या गड्यापाशी दिलेलं पैशाचं गटोळायच्या 120 रुपये यायचं. असं म्हणल्याबरोबर बाळून काही केलं. तेव्हा हो भगवंतानं विचार केला दत्ताच्या रावळाला जाऊन बसायला. आणि त्या मरग्या गड्याला घेऊन जायचं सांगितलं होतं. त्या मुळ्यांनाकडची पैशाचं गटोड सोडलं होतं दत्ताच्या रावळाला. पैसे लागले होतं मोजायला. मुळे महाराजांनी मरग्या गडी लागलं होतं ती पैसे मोजायला. भगवंतानं पैसे दिल्याला मोजलं होतं तर 120 रुपये निघायला. 120 रुपये निघल्याबरोबर काय लागली होती बोलायला. तेव्हा म्हणून साठी त्यावेळेला 120 रुपये निघालं. भगवंतांना या असणाऱ्या सद्गुरू माऊलीचं पाय धरायला माझ्या बाळून पाय धरलं होतं मुळे अण्णाचं. बाबा आणि जेव्हा असणारा बाळू धरायला लागला होता सांगायला, आजपासून तू माझा गुरु माऊलीने मी तुझा शिष्य आहे. असं त्या बासरीच्या आवाजाच्या दिशेनं जाऊन ना गुरु करून घेतला. का सारं जीवन वाया गेलं. कशामुळं? अशामुळेच घे. जन गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला.
गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला देवा म्हणून सगळी माणसाच्या या ध्यायला कोण घासला पण गुरु असावा गुरु असावं बाबा. गुरु विना विद्या नाही होय गुरु असावा बळकटन त्याची धरावे दोन्ही चरण. मनगत हा होय नाहीतर मग आपल्याकडे आता नवीन मोबाईल मधलं गुरु आहे बघा आहेत नाही गुरु असायचं कसं गुरु चोऱ्याकडे शिष्य वड्याला मासाधारी ते तर कोणी धरायचो मासळी ठरलं पाहिजे. हा बाबा रे त्या भगवंतांना दर्शन घेतलं होतं आणि बाळू मेंढ्यात निघून गेला निघून जायला आणि काही लागलं फुंड्या बाजूला घालायला बाबा. 8 दिवसाचा काल लुटून गेला आणि या मुलांनाच्या मनात घुस आली त्याची बाळून आपल्याला त्या दिवशी दक्षिणा देऊन गेलाय आपली सत्व परीक्षा बघितली पण आज आपण बाळूची सत्व परीक्षा बघितली पाहिजे म्हणून शिनामुळे महाराज लागलं होतं सौंदर्य गड्याला सांगायला आणि मुली अण्णांना आपल्या गड्याला सौंगड्याला सांगायला देवा त्यात्र वेळेला आणि सांज वेळेला बाळूला आपल्या मंदिरावर जेवायला भोजन करायला बोलो. आणि बुवाला याला लागेल बघा सांगा याला लागेल निघून या जावाव बघा निघून या जावाव बाळू या चहाने द्यात बघा बाळू या चहाने द्यात निरूप सांगावा बाळूला बघा निरूप सांगावा बाळूला बघा आणि गोवगडी गेला या बघा सेवगडी गेला या बघा आणि बाळू माझ्या मामाला देवा बाळू माझ्या मामाला आणि निरोप त्यानं दिलाया आणि निरोप त्यानं दिलाया आणि गुरु ग माझ्या माऊलीन रे गुरु ग माझ्या माऊलीन गुरु ग माझ्या माऊलीन गुरु ग माझ्या माऊलीन आणि बोलावण केलं या बघा बोलावण केलं या बघा देवा त्या सवंगड्यानं सांगितलं होतं बाळूच्या मेंढरा या तळाव जाऊन शिना निरोप पाठवला होता. आणि बाळूला सांगत होता काय हो? तुला आज संध्याकाळी सद्गुरू मौलीनं त्यांच्या मठाला भोजन करायसाठी बोलवलंय सांगून शिना सवंगडी निघून गेला बाबा. सवंगडी निघून गेला तेच गुणायला गेलेला मामाना मेंढ्याची फेड लावली होती तारी पार्टी पाजायला मेंढराची वाघर राहून शिना आपल्या देवाची सेवा भक्ती करून शिना असणारा देव माझा बापा देवा त्या टायमाला आपल्या गुरुनं आपणाला कशासाठी बोलवलं या आणि देव माझा या बाळापा आणि देव हव चालेल रे गोड देव हव चालेल रे गोड या गुरु मावलीच्या मावगालीच्या या मठाला मताला वेगाया गेला मताला वेगाया गेला
सद्गुरू माऊलीच्या मठाला आणि मठाला गेला होता आणि ह्या सद्गुरू माऊलीने काय केलं बाबा तेव्हा हो मुलांना परीक्षा घ्यायची ठरवली होती. होय मामाचं सवंगडी कोण आलं नव्हतं. यो बाळू धागडे एकटा गेलेला एकटा गेलेला आणि मामाचं सवंगडी बाबा आणि या सद्गुरू माऊलीचं चौघजण सवंगडी हे सगळ्यांना भोजन बनवलं होतं या पुढे महाराजांना बाबा आणि घोंगड्या टाकायला सगळी जण बसायला भोजनाच्या पंक्तीला देवा. आणि भोजन कशाचं बनवलं होतं माझ्या मुलांना बाबा तेव्हा हो मांसाहार भोजन बनवलेलं सगळ्याला मटणाचं जेवण वाढलेलं होय थोडं पडलं होतं घ्यायला. काय करू कर्माला कर्म माझ्या गतीला बाबा तेव्हा हो नाही जेवाव तर गुरुचा अपमान होतोय. जेवाव तर आपल्या हाडाला भट्टा लागतो या. माझ्या बाळूनं विचार केला जाहीर पिंडाला आणि स्वतः देव माझा बाळापा काही लागला होता करायला देवा त्यात्र वेळेला कुणाची लागला होता आराधना करायला माझा देव बाबा. जर आपण मटण खावं तर आपल्या हाडाला भट्टा लागतोय. नाही खावं तर आपल्या गुरुमाऊलीचा अपमान होतो या. म्हणून शिना काय केलं पाहिजे मनासाठी असणाऱ्या बाळू धरगराना देवा त्यात्र काय मला काय केलं का आणि दोन्ही या हात या जोडले दोन्ही या हात या जोडले अन्नगा पूर्ण या मातेला अन्नगा पूर्ण या मातेला विनवणी लागेला करायला विनवणी लागेला करायला बाळूगा माझा या मामा की बाळूगा माझा या मामा की कायेगा होता या बोलत कायेगा होता या सांगत हडेगा नाही ग वाटेल हडेगा नाही ग वाटेल तेव्हा हो, अन्नपूर्णा मातेची आराधना लागला होता करायला. अन्नपूर्णा मातेची आराधना केल्याबरोबर अन्नपूर्णा माता प्रकट होयाला बाबा लागला होता बाळू धनगर कशी आराधना करायला. ठीक आहे बाई ग हो अन्नाचा अपमान नको होय गे पण माझं हाड बाटलं नाही. खराय देवा आणि जर बाटवायचं असेल तर काय हो तुझ्या हातात आहे. बाटवायचं नसेल तर तुझ्या हातात आहे. आता अन्नपूर्णा मातेला आराधना लागला होता माझा बाळू धनगर करायला स्वतःला बाबा. दोन्ही हात जोडलेलं दोन्ही ढोळ घातलेलं हा, तेव्हा काय झालं आणि ज्या मामाच्या ताटात मटण वाढलेलं होतं त्या मटणाचं देवा वांग घालतं वांग्याची भाजी झाली होती आणि असणारं सवंगडी लागलं होतं बघायला देवा त्यात्र वेळेला चौघाच्या ताटात मांसाहारच होतं बाबा. या चौघाच्या ताटाला मांसाहार आणि या बाळू धनगराच्या ताटात वाढलेला मांसाहार त्या मटणाचं वांग झालेलं हे लागलं होतं डोळं वटारून वटारून बघायला बाबा. त्यावेळेला या मुळे महाराजांना स्वतः बघितलं होतं. वाढताना तर मटण वाढलंय पण या मटणाचं वांग कसं झालं असं लागलं होतं मुळे अन्न बघायला बाबा. म्हणून साठी आमचं नेमकं काय म्हणतात काय म्हणतात अरे काशी केली मटण केली द्वारका अरे बाळू मामा सारखा जीव जगात नाही बरं का. बाळू मामा सारखा जीव जगात नाही बरं का. अरे बाळू मामा सारखा जीव जगात नाही बरं का. बाळू मामा सारखा जीव जगात नाही बरं का. देवा हो माझा भगवंत साधा आहे पण त्याच्या नुसते एका भंडाऱ्याच्या चिमटी वागत जग फिरू शकतोय. खराय एका भंडाऱ्याच्या चिमटीवर अख्खं जग ब्रह्मांड फिरवायची ताकद या बाळू धनगरात आहे. आहे की बाबा. पण जर तुम्ही त्याला हाय म्हणला तरच हाय. नाही म्हणला तर नाही. आणि ज्या दिवशी हा, तुमची भक्ती पावन होईल होय त्या दिवशी जर यो बाळू धनगर द्यायला लागला हा हा तुमची वंजन सुद्धा कमी पडेल. घ्यायला या भगवंताचं देणंच असं आहे. असं ज्या दिवशी देव द्यायला लागलाय हा, घ्यायला तुमची वंजन 100% कमी पडणार आहे. खराय बाबा. पण तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. बरोबर आहे की. पण आपण काय करतो देवाला ताप आला ना देव माझा बाप हा आणि ताप गेला ना मी देवाच्या बाचा बी बाप. देवाच्या बाचा बी बाप हो. बाबा हा, हातात काठीने खांद्यावर घोगड्याला बाळ मामा मेंढ्याच्या पाठी
देवान माय सोन्यानं भरले ओटी देवान माय सोन्यानं भरले ओटी देवान माय सोन्यानं भरले ओटी मामाला सांगितलंय तुमची भरली पण शेजारीला सांगू नका बरोबर आहे की का हा, त्याला माझ्यापाशी येऊ द्या त्यावेळेला मी काय येते त्याला कळल खरंय बाबा आपण स्वतः गेल्याशिवाय माणसाची मन आहे कानाला आणि डोळ्याला 4 बोटांचं अंतर आहे आहे की कशा पाय 4 बोटा देवानंद घडवलेला आहे हा देवानंद घडवलेला आहे अंतर ठेवणं हा हा पण आता शेजारीला माणसं सांगायसाठी ती काय हो आम्ही चाललोय 6 महिन्यात सेवेला चला तुम्ही तुझी तू जावा मला काय जोड अहो चला चला म्हणू नका नका आणि माझा बाळू मामा म्हणतोय हाका हाका आदमापुरात पडलाय दुकान बाळू मामा तुझ्यावर घेतोय दुकान आदमापुरात पडलाय दुकान बाळू मामा तुझ्यावर घेतोय दुकान आदमापुरात पडलाय दुकान बाळू मामा तुझ्यावर घेतोय दुकान पुरात पडलाय दुकान बाळू मामा तुझ्यावर घेतोय दुकान देवा हो आरतीचं टायमिंग झालंय कारण ते देवापाशी आल्यावर काय आठवत नाही त्या भंडाऱ्याचा नाद असा आहे जा आणि देवा धर्माचा भरला चढलं पाणी पिंडीवर गेलं धर्माचा भरला चढलं पाणी पिंडीवर गेलं देवा धर्माचा भरला चढलं पाणी पिंडीवर गेलं देवा धर्माचा भरला चढलं पाणी पिंडीवर गेलं राजबापूर गाव मिळतं का गावाला डोंगराच्या पायथ्यावर माणसं मंदिर आरती अजून तासभर नाही झाली तर बरोबर होईल का अरे या मामाचा भर जायचं पाणी पिंडीवर गेलं मामाचा भर जायचं पाणी पिंडीवर गेलं देवा धर्माचा भर जायचं पाणी पिंडीवर गेलं देवा धर्माचा भर जायचं पाणी पिंडीवर गेलं हा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम जय मामा तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम जय मामा तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम देवा हो
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळवाचे आरती प्रवचन पाहण्यासाठी रोज विसरू नका. बोला जय